काँग्रेसची आत्ताची बिकट अवस्था आणि एकूणच तुम्ही या मराठवाड्याचं नेतृत्व केलेलं आहे. आज पक्ष अशा बिकट परिस्थितीतून जातो आहे, तर याविषयी तुमची काय मतं आहेत? ठीक आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्यावेळेस निदर्शनाला आलं आहे की महाराष्ट्रामध्ये की नाही पूर्ण देशामध्ये विरोधी पक्ष जो आहे हा त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी हिंदू मुस्लिम करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेवर आहेत. आज मराठवाड्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन सृजन अभियान जो सुरू केलं आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने, याच्या माध्यमातून लोक जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये 2029ला ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस काँग्रेसचं भवितव्य हे चांगलं राहणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करत आहोत. आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष खरगे साहेब असो, युवा नेते राहुलजी असो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असो, आणि ह्या नीतू वर्मा मॅडम ज्या आल्या दिल्लीहून, हे सुद्धा आम्ही सगळे मिळून हे काम हे काम आत्ताच बंद होणार, हे काम आता सुरू झालं आणि हे कायमस्वरूपी पुढं सुद्धा सुरू राहणार आहे. आणि आत्ता जे आज ब्लॉक अध्यक्ष असो, जिल्हा अध्यक्ष असो, या ठिकाणच्या महिला अध्यक्ष असो, NSOचा अध्यक्ष असो, मायनॉरिटीचा अध्यक्ष, SC असो, OBC, सगळे डिपार्टमेंट हे सगळे बदलणार आहे आणि सगळे नवे अध्यक्ष देणार आहे, नव्याने आता सुरू करणार आहे. आणि जे चांगले काम करतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कंटिन्यू करणार आहे. साहेब, आपण गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र आहात की गेवराई तालुक्यामध्ये म्हणजे आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं म्हणजे कसं व्हायला पाहिजे संघटन, आपलं काय म्हणणं? साहेबांनी नेतृत्व करावं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. नाही, या ठिकाणी आता मी भूमिपुत्र आहे, गेवराईशी माझा संबंध आहे, या ठिकाणी मी तो राहिलेलो बी आहे. प्रस्तुत असं आहे की या ठिकाणी काँग्रेसचे जे मानणारा वर्ग आहे हा फार मोठा आहे, ग्रामीण भागात आहे, शहरात आहे. त्यांना कसं सृजन म्हणजे नवीन सुरुवात आता जी केलेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्याला जोडण्याचा प्रयत्न करूया. आणि काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी नेते काम करतात त्यांनाही ताकद देण्याचं काम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून केलं जाईल असं या ठिकाणी आताच मॅडमने आश्वासन दिलेलं आहे. म्हणून पुढील काँग्रेसचे जे दिवस आहेत, काँग्रेसची जी ताकद आहे ते शक्यतो 100% वाढणार आहे. आमदार साहेब, आपण मराठवाड्याचं नेतृत्व केलेलं आहे, आमदार म्हणून आपली चांगली कामगिरी आहे. आमदार म्हणून आपण मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. इतर समाजांनाही आपण बरोबर घेऊन चाललेलो आहे. आपल्याला असं वाटत नाही का बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये आता काँग्रेस पुन्हा उभा राहून तुमच्यासारखं नेतृत्व उद्यास यायला पाहिजे? नाही, या ठिकाणी माझं सोडा, नवीन लोकांना संधी दिली जाईल. आता आम्ही एकदा तर पद घेतलं, सगळं काही मिळालं आम्हाला, पण नवीन जे लोक आहेत आता काँग्रेसचे कार्यकर्ते असो, नेते असो, जे काम करतात त्यांना कसं संधी देता येईल, त्यांना कशी ताकद देता येईल, हे आता संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत.